नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक. इचलकरंजी या ठिकाणी कत्तलखाना हटाव आणि पंचगंगा नदी बचाव या विषयासाठी एका मोर्चाचं आयोजन केलंय. सोमवार सकाळी 11 वाजता 26 फेब्रुवारीला शिवतीर्थ मैदान ते प्रांताधिकारी कार्यालय. बांधवांनो, अशा प्रकारचा कत्तलखाना ॲग्रो अँड फूडच्या नावाखाली इचलकरंजीमध्ये चालतो. त्या माध्यमातून तयार होणारं रक्तमिश्रित पाणी असेल, माणसाचे तुकडे असतील, विना प्रक्रिया त्या ओढ्याच्या माध्यमातून पंचगंगेत सोडले जातात आणि पंचगंगेचं प्रदूषण या ठिकाणी होतं आहे. आज लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. 2013ला ज्याप्रमाणे 39 लोक मृत्युमुखी पडले होते, अनेक लोकांना, लाखो लोकांना कावीळ झाली होती, तशा प्रकारची परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. आणि पालिकेचे अधिकारी या ठिकाणी या कत्तलखान्याला तयार करा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वाखाली कत्तलखाना दिलेला आहे. नाममात्र दरावरती पाणी मुबलक प्रमाणात दिलं जात आहे, सगळ्या सुविधा दिल्या जात आहेत आणि कारवाई करण्याची मागणी केली की टोलवाटोलव केली जाते. प्रदूषण नियंत्रण बोर्ड आणि महानगरपालिका या ठिकाणी फक्त नोटिसा पाठवण्या व्यतिरिक्त काहीही करत नाही. त्यामुळे आता वेळ आली रस्त्यावरती उतरण्याची. त्यामुळे हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे. यासाठी इचलकरंजी मधल्या प्रत्येक हिंदू बांधवाने, प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक पर्यावरण प्रेमींनी रस्त्यावरती उतरून याचा विरोध केला पाहिजे आणि यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यायचंय. बांधवांनो, आता नाही तर कधीच नाही. त्यामुळे कत्तलखाना हटाव आणि पंचगंगा नदी बचाव या आंदोलनासाठी, या मोर्चासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊयात असं आवाहन समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून आम्ही आपल्याला करतो. नमस्कार, जय श्रीराम. समाजसेवेच्या दृष्टिकोनातून इचलकरंजीमध्ये प्रथमच थायरोकेअर व वनकोरेज क्लिनिक लॅबोरेटरी यांच्या माध्यमातून रक्त व लघवीतील सर्व तपासणीवर 25 ते 50% सूट मिळत आहे. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. थायरोकेअर ही लॅबोरेटरी जागतिक दर्जातील व भारतातील सर्वात मोठी लॅबोरेटरी आहे. एनेबल एक्सेप्टेड, ISO सर्टिफिकेट, कॅप अप्रूव्ड, बारकोड, MD पॅथॉलॉजिस्ट असे सर्व नामांकित मान्यता प्राप्त लॅबोरेटरी आहे. तर आजच संपर्क साधावा 90 114 10 999.